कसलं भारी केलं ना हे पण. आता आम्ही अडकलोय. डोक्याला शॉर्ट आहे की अजून वेळ लागू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका न्यू व्लॉगमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 4 आणि ऑलरेडी लेट झाले. आणि हे बघा इथे बघू शकता तुम्ही. कैसा आहे भाई? मस्त एकदम. ह्यांनी जी आमची वाट लावलेली ना काल, आम्हाला वाटलं की खतम आहे आता ट्रिप. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका न्यू व्लॉगमध्ये. आता आम्ही निघालो आहे बघा. वारी निघाली आहे आमची रायगडासाठी. तर आता आम्ही आलो आहे 2 जण आणि हा एक आहे आपला ओमकार भाऊ, हा वेदू. अजून 2 जण आपल्यामध्ये ॲड होणार आहेत आणि गावाला आपल्या अर्धे लोक मिळणार आहेत. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो. मी तुम्हाला सगळं दाखवत राहीन. आपण ह्याला 2 पार्टमध्ये टाकणार, एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2 मध्ये. तर आपण चाललो शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2026. पुढचं तुम्हाला मी दाखवतच राहीन. काय बोलतो ओमकार भाऊ? अरे पार्टी केलं. पार्टी आहे ना. कोण? हे डोंबिवलीचा भाऊ. सकाळचे वाजलेत 4:30 आणि गावाला जायच्या घाई गडबडमध्ये ह्याला आठवले की आपल्याला एक फॉर्म द्यायचा आहे. अरे भाऊ काय झाली काय झोप? तर अजून एक माणूस आपल्याला भेटलाय. चला बसा बसा पटापट. तर वाजलेत सकाळचे किती वाजलेत रे? 5 वाजलेत. अजून एक माणूस आपल्याला भेटणार आहे. मग आपण चलती. मॅन्डेटरी आहे, हा मॅन्डेटरी आहे. शूटिंग करणं मॅन्डेटरी. कसलं भारी केलं ना हे पण. आता हा बघा अजून एक माणूस भेटला आपल्याला. जय शिवराय. जय शिवराय. एकच क्रेट. अरे एस्थेटिक. अशा प्रकारे हे बघा आपली टीम पूर्ण आली आहे. त्यातले 2 जण कटअप झाले आणि आपला वेदूबाई आहे. वेदूबाई तर असतोच. वेदूबाई तर आता आम्ही आहोत अटल सेतूवरती. आता वाजलेत सकाळचे 5:30. अर्धा तास लेटच चाललोय आम्ही, पण तरी ठीक आहे, चालेल, एवढा काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो आम्ही वेगळाच रस्ता पकडला आणि आता आम्ही अडकलोय. खूप बेकार अडकलोय. अटल सेतूचा काय फायदा होईल का रे? एक बंदा जहा पर रहता है, हा जिथे असतो तिथे काय ना काय कांड व्हायलाच पाहिजे. हेवी ड्रायव्हर आहे. सगळ्याला कामाला लावतो हा. बातचीत हो रही है. अरे थांब रे. डोक्याला शॉर्ट आहे की त्या रिक्षाला बोलतो मागे घे, तो पुढे टाकला त्यांनी. अरे मी त्याला बोलतोय तू उधर से वाजले, तू रुक जा. बोलतो नाही 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 नाही. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही अर्ध्या रस्त्यावर आलोय. वेदू तर मस्त झोप घेतोय. रात्री मला जागा ठेवलाय त्यांनी पूर्ण आणि स्वतः झोपतोय मस्त. किती वेळ लागेल भाऊ पोचायला? किती वेळ लागेल? कुठे? अरे गावी 9 वाजतील. 9. आता किती वाजले? 7:30. बाईकने आलो असतो ना, मी 7:30 गावाला असतो. हे लोक राहिले असते इथं. हा ते तर आहे, ते तर खरं आहे. तुझ्यासोबत मी ह्याने जर आज टांग दिली असती तर मी पहा. अरे ते फिक्स होतं आपलं. Actually आम्हाला निघायचं होतं काल, म्हणजे 4 तारखेला निघायचं होतं. आणि आज आम्ही सकाळी रायगडला निघतो किल्ल्यासाठी. पण यांनी आमची जी वाट लावली आहे तुम्ही विचारू नका. पुढचं काही तुम्ही विचारू नका. जर जमलं तर मी सांगेन. पण आता आलाय तर ठीक आहे, चला जाऊया. पुढचा जे पास आहे मी तुम्हाला दाखवतो. आता 7:30 वाजलेत. आता थांबलो तर कुठेतरी नाश्ता करायला थांबू, तर डायरेक्ट आपल्या घरी. माणसाला झोप असावी पण किती. एवढी झोप पाहिजे. एवढी जर तुमच्या आयुष्यात झोप असेल तर तुम्ही सक्सेसफुल नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्याला काही अर्थ नाही. झोप किती इम्पॉर्टंट आहे. क्या बोलते वेदू आहे. आम्ही सीएनजी साठी थांबलोय. गणू बॉडी काय तर आता वाजलेत सकाळचे 8 आणि तसं तर आम्ही टायमात आलो आहे. अजून वेळ लागू शकतो. हा उद्घाटन करतो. उद्घाटन ऑफिस खोललंय शौचालयाच्या शोधीमध्ये. शौचालयाच्या शोधीमध्ये.
अरे हे गणू कुठे? हा हा बनू तुला पर्सनल घेतोय हा? आणि आम्हाला सार्वजनिक मध्ये टाकतोय. मी पण इथेच आलो. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 8:30 आणि हे बघा CNG भरलं 5 मिनिटं झाली आणि यांना लगेच भूक लागली. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलो आहे. हे बघा आणि ते एक बांबून असतं ना गाडी फिरली असते. गाडी फिरायला प्रॉब्लेम आहे. फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या गावी. हा आपला फर्स्ट पार्ट होता. तर थोडं जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवतो आणि हा पार्ट आपण इथेच एंड करू. कारण ह्याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो स्पेशली श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठीचा असेल. म्हणजे आपण आता दुपारनंतर निघणार आहोत. आता वाजलेत सकाळचे 10. आपण एक 12:30-1च्या आसपास निघणार आहोत. तर हे सगळं आता आपण बघूया. तर आता आम्ही कार घेऊन जाणार की बाईक घेऊन जाणार हे अजून फिक्स नाही झालं आहे. तर आता तेच विचार चालला आहे कारण कार पार्किंगला थोडा इश्यू आहे. बघूया कसं जमतं.